शिवप्रेमींना आकर्षित करणारा सह्याद्रीच्या कुशीत असलेला गड म्हणजे मोरुशीचा भैरवगड, ज्याच्या धारदार कड्या आणि थरारक पायऱ्यांसाठी गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध आहे. सुमारे समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंच असलेला हा चढाईला अत्यंत कठीण मानला जातो. या गडाचा ऐतिहासिक पुरावा फारसा उपलब्ध नसला तरी या गडाचा उपयोग माळशेज घाटावर टेहळणी करण्यास उपयोगाला यायचा. समोर पाहता येते भैरवगडाचे स्वरूप, ज्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी क्लिंबिंग करत जावे लागते. त्याची ट्रेकची सुरुवात भैरवनाथ धाब्यापासून म्हणजेच जिल्हा ठाणे, मुरबाड तालुका, गाव मोरुशी. भैरवनाथाचे दर्शन घेऊन आम्ही सर्व एकत्र आलो आणि त्यानंतर गडावर चढाई करण्यास निघालो. गडावर काही पाहण्यासारखे नसले तरी आसपासचा प्रदेश, क्लिंबिंग आणि रॅपलिंगचा थरारक अनुभव घेता येतो. चला तर मित्रांनो, ट्रेकिंगच्या थरारक आणि ॲडव्हेंचरचा अनुभव घेऊयात. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शिव सकाळ मित्रांनो, माझे नाव ट्रेकर प्रणय आणि आम्ही आज आलो आहोत ते सह्याद्रीच्या कुशीत. जो गड सर्वात अवघड मानला जातो असा हा भैरवगड, तो एक्सप्लोअर करायला आलो आहे. या गडावर ट्रेक करायला क्लिंबिंग आणि रॅपलिंग हे टेक्निकल सपोर्ट लागतो. हा टेक्निकल सपोर्टसाठी आम्ही एका ग्रुपबरोबर आलो आहे, तो म्हणजे सह्याद्री संजीवनी. या ग्रुपबरोबर आलो आहे मी. तर मित्रांनो, जर तुम्ही सोलो ट्रेक करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या तरी ग्रुपवर जॉईन होऊनच तुम्हाला या गडावरती यावं लागेल, कारण की टेक्निकल सपोर्टशिवाय तुम्ही या गडावरती, गडाच्या माथ्यावरती जाऊ शकत नाही तुम्ही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये संपूर्ण गड एक्सप्लोअर करणार आहे मी, सोबतच राहण्याची, खाण्याची आणि इथपर्यंत कसे येण्याची हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळच्या 5-5:30 वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट केला. आत्ता वाजलेत 6:45. सूर्योदय झाला आहे. तर आम्हाला अराऊंड 1-1.5 तास लागला गडाच्या पायथ्याशी, जिथून ॲक्च्युअल ट्रेकिंग स्टार्ट होते. टेक्निकल सपोर्टची गरज लागते इथे. समोर पाहता येते भैरवनाथाचे मंदिर आहे. भैरवनाथाचे आम्ही दर्शन घेतले. सकाळचे अगदी 6-6:15 झालेत. नुकताच सूर्योदय झाला आहे. सर्व ग्रुप मेंबरने हार्नेस लावायला सुरुवात केली. ग्रुप इन्स्ट्रक्टरने हार्नेस कसं लावायचं हे सांगितलं. गडावरती चढण्याआधी शिवघोषणा देण्याचे ठरले. महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. तुम्ही पाहताय, इथे एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नका, कारण की ही पूर्ण जंगल वाट आहे. गावाच्या पायथ्यापासून म्हणजे मोरुशी गावापासून जे हॉटेल आहे त्या हॉटेलपासून हा पूर्ण अशी जंगल वाट आहे आणि वरती टेक्निकल सपोर्टशिवाय तुम्ही चढू शकत नाही. त्यासाठी क्लिंबिंग आणि रॅपलिंगची पूर्ण सोय केलेली आहे. हे पाहताय तुम्ही, मानवनिर्मित सायन्स आहेत हे पहा. इथे ॲरो आहेत, त्याचे तुम्हाला फॉलो करत वरती जायचं आहे. ही अशी सर्व निसर्डी वाट आहे. यासाठी शूज जे आहेत हे ट्रेकिंगचे शूज असणे आवश्यक आहे. अगदी या टेकडी जी सरळ उभी आहे तिथपर्यंत, म्हणजेच पायऱ्यांपर्यंत येण्यापर्यंत याची सर्व निसर्डी वाट आहे. टेक्निकल चढाईच्या आधी ही अशी घसरडी वाट आहे. या निसरडी वाट पावसाळ्यात अगदी बिकट होते. ही निसरडी वाट चढत चढत आम्हाला मेन जिथे टेक्निकल आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. ही अशी टेक्निकल वाट सुरू झाली. छोटीशी टेक्निकल आहे. मेन टेक्निकल जी आहे ती उभी चढाई आहे समोर पुढे आमच्या दिसते आहे. ही अशी टेक्निकल सपोर्टची गरज आहे. हार्नेस लावलेला आहे आणि हे आमचे गाईड आहेत. पुढे आल्यानंतर ही आम्हाला गुफा दिसली. त्या काळी कदाचित सैनिकांना पाहण्यासाठी असेल. माझा मित्र अंकित तुम्हाला दाखवेल ही गुफा कशी दिसते वरून. इथून समोरचा प्रदेश दिसतोय. हे पहा, इथे येऊन ट्रॅफिक जाम झालेला आहे. सर्व ग्रुप आज आलेले आहेत. विकेंडला सर्व ग्रुप येतात आणि इथे
इथून सिंगल पर्सन जावं लागतं वरती आणि त्याला वेळ लागतो. पहा समोर ही सरळ चढाई आहे. इथून ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होते. ही टेक्निकल आहे, त्यामुळे एक सिंगल पर्सन जाऊ शकतो. हे बघा डोंगरात वरती छोट्याशा गुफेत मॅगी बनवत आहेत इथले स्थानिक आहे ते. स्थानिक नाही तर या मॅगीचा आस्वाद घ्यायला मी पण त्यांच्यात जॉईन झालोय. मला शिवमित्रांनी बोलवलं की या थोडी मॅगी खाऊ. मॅगी पाहू शकता तुम्ही, गरमागरम मॅगी. लाल बुंद अशी मॅगी. टेक्निकल सपोर्ट काय घ्यावा लागणार. चला मूग जो आहे तो लावायला लागणार. लावणं कंपल्सरी. सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू कॅरी करावं लागतं. हवेचा जोर जास्त आहे. थरथरी कमळू साहेब येतो वरती. तर मित्रांनो, आपण आपट्याच्या कड्यावरती भेटलो होतो. हे कमळू पोकळू हे टेक्निकल सपोर्ट पूर्ण देतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही ग्रुपने या, यांच्याशिवाय तुम्ही वरती जाऊ शकत नाही. या गडावरती अनेक गड आहेत. असे किती गड आहेत तुमच्या टेक्निकल? एमके आहे, लिंगाणा आहे, एमके आहे, लिंगाणा आहे, असे भरपूर टेक्निकल गड आहेत ना. तिथे तुम्ही सपोर्ट देतात. कारण की तुम्ही कुठल्याही ग्रुपने या, मग सह्याद्री संजीवनी या, सह्याद्रीनी ट्रेकरनी या, पण ह्यांच्याच टेक्निकल सपोर्टशिवाय तुम्ही वरती जाऊ शकत नाही. तर यांचे भाऊही आपल्याला खाली भेटले होते. भाऊ त्यांचे ते पूर्ण फॅमिली ही या टेक्निकल सपोर्टमध्ये, म्हणजे ह्या सर्व गडावरती आहेत. अशोक तिथं आहे. त्यांचा मुलगा वरती आहे अशोक म्हणून. आणि तू हे लाव. असा ज्याचं नशीब आहे त्याला ड्रोन व्ह्यू भेटतो असा. हे बघा रॅपलिंग करताना मागे पाहू शकता. आता हा पुढे पॅच जो आहे हा थोडा अवघड आहे. दोन पॅच आहेत जे या गडावरती थोडे अवघड मानले जातात. तुम्ही पाहू शकता जिथं हार्नेसची गरज जी आहे ती लागते. इथून आता या गुफेत छोट्याशा तर मित्रांनो या गुफेतून आतमध्ये जायचं आहे. हे असं गुफेतून आत यायचंय. बाहेरचं दृश्य बघा गुफेतून. असं व्यक्तींना यावं लागतं आतमध्ये. पूर्ण झोपून या तर तुम्ही पूर्ण पुढे याल. रांगत येत आहेत. असा पॅच जो आहे इथे शिडीने जायचंय वरती. हार्नेस काढायचा डिटॅच करायचा आणि हा इथे वरती लाकडाच्या साहाय्याने शिडी आहे इथे. शिडीवरून वरती जायचं आहे आपल्याला. तर या गुफेतून बाहेर येतोय आम्ही. तर व्ह्यू पहा गुफेतून बाहेर आला. हा थोडासा टाकून डिफिकल्ट आहे मी म्हणालो तसं. अजून एक आहे वरचा टाकू. तर मी बाहेर चाललो या गुफेतून. हा टाकू थोडासा डिफिकल्ट आहे पाहू शकता. इथून वरती यायचंय. असा पाय ठेवून जायचं. हा पॅच एकदम डिफिकल्ट आहे. कानाच्या ओघात शिडी नष्ट झालेली. ती शिडी होती.
चला मला डिफिकल्ट पॉइंट आहे हार्नेसच्या मदतीने इथे टेक्निकल सपोर्ट आहे. काय दादा तुमचं नाव आहे? अशोक अशोक दादा आहे. नाही त्याच्यावर मागे ना सागर त्याच्यावर एक मिनिट. ठीक आहे दादा हे घे ना. मी दिसेल का? दिसेल तसंच ठेवा. हार्नेसने इथे ठेव. एक मिनिट ते राहू दे. तुम्ही डाव्याचा रेषे पकडा पुढे. ले बॉला इथे घ्या. ले बॉला हो उचला. उचल ले. येतोय मी चला. नाही येतो बरोबर. चला दादा इकडे कर पुढे. इधर ऐसा दिखताय का रे? बस ओके ओके ठीक आहे 1 2 3 ओके ओके. चला टेक्निकल राऊंड झालेला आहे. पर्यंत हाच टास्क डिफिकल्ट आहे. काय चॅनल बोलले तुम्ही? हा बघा हा पॅच बघा तुम्ही. हा डिफिकल्ट आहे. बरोबर. त्या 2 रिस्क पॅच नंतर हा थोडासा डिफिकल्ट आहे बघा. तुम्ही पाहू शकता. तुम्ही ज्यावेळी इथून वरती याल त्यावेळी इथे तुम्हाला एक वाट जाते ती गडावरती आणि दुसरी वाट जाते ती पाण्याच्या टाक्याकडे. पाण्याचा टाका आहे. सुंदर व्ह्यू आहे. हे पहा इथे पाण्याचा टाका आहे. पाणी आटलेलं आहे कारण की हा हिवाळा चालू आहे. पावसाळा संपला. चला तर मित्रांनो गडाचा टॉप लवकरच येणारे माथा आपल्याला दिसतोय. त्याआधी मला तुम्हाला समोर दाखवायचा व्ह्यू पहा. हा पहा सनराईज झालेला व्ह्यू. हे जेव्हा तुम्ही टॉपला येईल गडाच्या माथ्यावरती तेव्हा हा व्ह्यू पहा. गडावरती पाहण्यासारखं काही नाही पण आसपासचा प्रदेश पहा. सह्याद्रीची ही रांग त्यातून सूर्यकिरण बाहेर येत आहेत. पाहू शकता तुम्ही. 360 मध्ये दाखवतो तुम्हाला आसपासचा प्रदेश. किती सुंदर आहे पूर्ण सह्याद्री संपूर्ण. मित्रांनो सकाळची पोह्याची न्याहारी आणि आता ड्रायफ्रूट हेच ट्रेकरचं लाईफ. यावरती आम्हाला आता असेंडिंग करायचं आहे. गड उतरायचा आहे. रॅपलिंग आहे आणि मला वाटतं की हेच असंच आणायला हवं. तेलकट वगैरे गोष्टी टाळाव्यात. त्याच्याने जास्त ताण लागते. तर मित्रांनो आम्ही लंच करून ड्रायफ्रूटचा आम्ही रॅपलिंग करत खाली उतरणार आहे गड. चला तर. डिसेंडिंगला पण सेम आहे. गड उतरताना पण सावधगिरीने उतरावं लागतं. पाहू शकता इथून सरळ डायरेक्ट दरी आहे. पोर्शन पाहू शकता. खाली रॅपलिंग सुरू आहे त्यामुळे पूर्ण ग्रुप एकामागोमाग एक सर्व थांबलेले आहेत. सिंगल पर्सन ॲट अ टाइम रॅपलिंग करू शकतो. हा पहा रिस्क पॅच आहे. हा पण जाऊयात आपण खाली. चला हा जो पॅच आहे हा थोडा भयावह आहे. जरा बघू शकता खाली. तसंच घे ना खाली अशी. समोर पाहताय ते रॅपलिंगच्या जवळ पोहोचले. जवळजवळ 1.5-2 तासानंतर नंबर लागला आमचा. रॅपलिंगचा हा दुसऱ्यांदा अनुभव घेतोय मी. रॅपलिंग जे पहिल्यांदा करतात त्यांना थोडा भीती वाटते. त्या भीतीपोटी ते गुडघे टेकतात त्यामुळे त्यांना मार लागतो. पाय हे नेहमी सरळ असायला हवेत आणि पायाला फोर्स करून मागे खाली उतरावं लागतं.
गडाच्या अर्ध्यावरती खाली उतरल्यावरती हा टायटॅनिक व्ह्यू पॉईंट हा सकाळी मिस झाला होता, कारण की वारा सोसाट्याचा होता. पाहू शकता सुंदर आहे हा. एकटा हा डोंगर सरळ पुढे गेलेला आहे, त्यामुळे कदाचित याला टायटॅनिक व्ह्यू म्हणतात. इथून आसपासचा प्रदेश पाहता येतो आणि हा डोंगर जो आहे हा एकदम पुढे असल्यामुळे वारा जो आहे हा सोसाट्याचा होता सकाळी, त्यामुळे आम्हाला घेता आलं नाही. जाताना आम्ही हा व्ह्यू कव्हर केलाय, पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही संपूर्ण गड पाहिलात, सर्व गड एक्सप्लोअर केला मी. तुम्ही क्लिंबिंग रॅपलिंग याचा अनुभव आम्ही घेतला, तो पाहिलात तुम्ही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.